आज भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव असणारे अक्षय कर्डिले यांचे नाव जाहीर केले आणि त्यामुळेच राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार या चर्चा संपुष्टात आल्यात. पण या सगळ्यामध्ये भाजपकडनंच तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पराजक्त तणपुऱ्यांची अवस्था दोन्ही घरच्या उपाशी पाहण्यासारखी झालीय. एकतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात राहून सुद्धा उघडपणे हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली. जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं आणि आपण सुद्धा हिंदुत्ववादी विचारांचेच आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. पण या सगळ्याचा त्यांना काहीच फायदा झालेला नाहीये, कारण भाजपचं तिकीट हे भाजपचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला मिळाले आणि पराजक्त तणपुऱ्यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग देखील बंद झाल्याचं बोललं जाऊ लागलंय. आता पराजक्त तणपुरेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळण्याची शक्यता आहे, पण तेही अजून कन्फर्म नाहीये. एकंदरीतच काय तर तणपुऱ्यांची अवस्था न घरका न घाटका अशी झालीय आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तणपुरे यांची गेम कुठे हुकली, भाजपने त्यांना का नाकारलंय आणि आता तणपुरे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती लढतील की अपक्ष म्हणून त्यांचा मतदारसंघात निभाव लागेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. 15 मार्चला निवडणूक आयोगाने शिवाजीराव कर्डिले आणि अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुका या जाहीर केल्या. 23 एप्रिलला इथलं मतदान होणार आहे आणि 4 मेला इथल्या निवडणुकीचा निकाल हा जाहीर होणार, असा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असून विरोधी पक्षाने निवडणूक लादली तर ताकदीनं लढू असं जाहीर केलं होतं. खरं तर बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात आपला पक्ष उमेदवार देणार नाहीये असं सांगितलंय. काँग्रेस मात्र उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे. तिकडे लक्ष्मण हाके सुद्धा इच्छुक आहेत, पण ते सुद्धा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जाते. हे झालं बारामतीचं. पण आता विषय उरला होता तो राहुरी मतदारसंघाचा. इथे सुद्धा मतदान होणार नसून काही दिवसांपासून हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या शरद पवार गटाच्या माजी मंत्री पराजक्त तणपुरेंना भाजप विधानसभेवर बिनविरोध पाठवणार आणि अक्षय कर्डिलेंना विधान परिषदेवर घेण्यात येणार अशा चर्चा झाल्या होत्या. त्या होण्यामागे परिस्थितीसुद्धा तशीच होती. एकतर 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या पराजक्त तणपुऱ्यांनी भाजपच्या शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला होता. 4 वेळा आमदार राहिलेल्या कर्डिलेंचा पराभव केल्यानं त्यांचं चांगलंच नाव झालं होतं. इतकं की त्यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात थेट ऊर्जा खातं मिळालेलं. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, पण पराजक्त तणपुरेंनी शरद पवारांची साथ काही सोडली नाही. इकडे पराभवानंतर शिवाजीराव कर्डिले पुन्हा मतदारसंघात ॲक्टिव्ह झाले, जुना जनसंपर्क वाढवला आणि 2024च्या निवडणुकीत राहुरी कर्डिलेंनी परत आपल्या ताब्यात घेतली. पण 17 ऑक्टोबर 2025ला त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि राहुरीची जागा रिक्त झाली. या काळामध्ये पराजक्त तणपुरेंना पुन्हा एकदा स्पेस मिळाली. ताकद आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी वेळही मिळाला. पण पराजक्त तणपुरेंनी या काळात काय केलं तर राष्ट्रवादीच्या मूळ पुरोगामी विचारांना बगल देऊन भाजपच्या हिंदुत्ववादी विचारांनी वावरायला सुरुवात केली. एक जनसंपर्क यात्रासुद्धा काढली. त्यात चक्क भगवा रुमाल आणि भगवी टोपी घालून ते फिरताना दिसले. राष्ट्रवादीच्या विचारांना मांडणारा इतका मोठा वर्ग असताना भाजपच्या विचारांची भूमिका तणपुऱ्यांनी का घेतलीय असे प्रश्न त्यावेळी उपस्थित व्हायला लागले. पण पराजक्त तणपुऱ्यांनी ही भूमिका काही उगाच घेतली नव्हती. खरं तर शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर मतदारसंघात अक्षय कर्डिले यांच्यासाठी सहानुभूती असणं साहजिकच होतं. त्यामुळे जास्तीत जास्त मतदार आपल्याकडे वळवणं हे तणपुरेंसमोरचं मोठं आव्हान होतं. सहानुभूतीच्या सोबतच अक्षय कर्डिलेंना सुजय विखे आणि संग्राम जगतापांची मोठ्या प्रमाणात बॅकिंग असल्याने त्यांचा विजय सोपा आहे असं बोललं जात होतं. यासोबतच तणपुरे हे बॅकफुटला जाण्यामागे अजून एक कारण होतं. गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण हे हिंदुत्वाच्या दिशेनं जाताना दिसतंय. सुजय विखे असतील, अमोल खताळ आणि दादा गटाचे आमदार संग्राम जगताप हे या हिंदुत्ववादी भूमिकेमध्ये आघाडीवर दिसतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे बाळासाहेब थोरात सुद्धा गेल्या निवडणुकीपासून हिंदू मतांना जास्त जपताना दिसतात. म्हणूनच याच मतांना आकर्षित करायचं असेल तर या ठिकाणी पराजक्त तणपुरेंनी हिंदुत्वाची शाल पांघरल्याचं दिसलं.
आणि त्याच पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे असं सांगितलं जातंय. पण पराजक्त तणपुरेंनी भाजपच्या विचारांना जवळ करण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे हिंदुत्ववादी विचारांना प्रमोट करायचं आणि देवेंद्र फडणवीसांना खुश करायचं. आता ते कशासाठी? तर गेल्या काही वर्षांपासून राहुरीचा बाबूराव तणपुरे साखर कारखाना बंद पडलाय. या कारखान्यावर तब्बल 600 कोटींचं कर्ज असून तो सध्या जप्तीत आहे. खरं तर जानेवारी महिन्यात संचालक मंडळाच्या निवडणुकीत तणपुरेंनी पॅनल निवडून आणलंय. खरं, पण कर्जच मिळत नाहीये, त्यामुळे कारखाना अजूनही बंदच आहे. त्यामुळे परिसरातले ऊस उत्पादक शेतकरी पराजक्त तणपुरेंवर नाराज असल्याच्या चर्चा. आता शेतकऱ्यांची ही नाराजी मिटवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर अर्थातच कारखाना सुरू होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच भाजपशिवाय पर्याय दिसत नसल्याने तणपुरेंनी आपला मोर्चा देवेंद्र फडणवीसांकडे वळवला. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहेच, पण देवेंद्र फडणवीसांनी कृषी क्षेत्रात सोलार पंपांसाठी केलेल्या कार्याला दुर्लक्षित करून चालणार नसल्याचं तणपुरेंनी बोलून दाखवलं होतं. आता त्यांच्या याच भूमिकेमुळे भाजप प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा राहुरीमध्ये होत होत्या. आता बघायला गेलं तर राहुरी नगरपालिका बाबूराव तणपुरे साखर कारखाना पराजक्त तणपुरेंच्या ताब्यात आहे. याशिवाय मोठा वैयक्तिक जनसंपर्क सुद्धा आहे. पण अक्षय कर्डिले यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे फक्त जिल्हा बँकेचा संचालक पद सोडून जुना अनुभव आणि जनसंपर्क नसल्याने तणपुरेंना पक्षात घेणं भाजपला फायद्याचं असल्याच्या चर्चा होत होत्या. पण भाजपने मात्र जिंकून येण्याच्या सगळ्या निकषांना सध्या बाजूला ठेवत निष्ठावंतांना निवडलंय आणि अक्षय कर्डिलेंना तिकीट जाहीर केलंय, असं बोललं जातंय. इकडे राष्ट्रवादीतली आपली स्पेस धोक्यात घालून हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या तणपुरेंचं मात्र आता पार हिरमोड झालंय. तणपुरे हे निवडणूक लढवणार असल्याचं चित्र तर दिसून येतंय, पण राष्ट्रवादीकडनं की अपक्ष हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये. बातम्यांमध्ये आलेल्या माहितीनुसार शरद पवारांची राष्ट्रवादी सध्या तणपुरेंच्या बाबतीत सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते अशा भूमिकेत असून त्यांना पक्षाचं तिकीट देणार असल्याचं सांगितलं जातंय. पण अधिकृत घोषणा होईपर्यंत काही सांगता येत नाही असं चित्र आहे. पण आता या सगळ्यामध्ये संपूर्ण प्रयत्न करून सुद्धा भाजप आणि देवेंद्र फडणवीस इम्प्रेस न झाल्यानं पराजक्त तणपुरे आता नेमकं काय करतील? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तिकीट घेतील की अपक्ष फॉर्म भरतील हे आता आगामी काळातच कळेल. पण त्यांनी बदललेल्या भूमिकेमुळे राहुरीकर त्यांना निवडतील की अक्षय कर्डिले आरामात जिंकतील? या सगळ्या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि चॅनलला